Guys, welcome back. Last time we started with the chapter inheritance and variation. राईट, आपण यातला पहिला पार्ट जो आहे तो लास्ट टाइम पाहिला होता, लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपण बेसिकली सगळे ज्या डेफिनेशन्स आहेत, राईट, डेफिनेशन्स रिलेटेड टू आवर जेनेटिक्स, डेफिनेशन्स टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू जेनेटिक्स त्या पाहिल्या होत्या. हेरिडिटी म्हणजे काय ते पाहिलं होतं, व्हॅरिएशन म्हणजे काय ते पाहिलं होतं. राईट, आता याच्या पुढे किंवा फ्रॉम फ्रॉम द सेकंड पार्ट आपला जो मेन कोर पार्ट आहे इनहेरिटन्सचा तो चालू होतो. राईट, हा पार्ट चालू करण्याच्या आधी आपण सगळ्यात इनिशियली आपल्याला पाहावं लागेल मेंडल्सने जे एक्सपेरिमेंट केले होते, सायंटिस्ट मेंडल्सने जेनेटिक्ससाठी किंवा व्हॅरिएशनसाठी जे काही एक्सपेरिमेंट्स केले होते त्याच्यासाठी जे मटेरियल सिलेक्ट केलं होतं, दॅट मटेरियल वॉज गार्डन पिया प्लांट. राईट, तर नेमकं हेच प्लांट का सिलेक्ट केलं होतं? राईट, दिस गार्डन पिया प्लांट, हे जे गार्डन पिया प्लांट आहे दॅट वॉज फ्रॉम द स्पीसीज पायसम सटायवम. राईट, हे कोणत्या स्पीसीजपासून होतं? दॅट वॉज फ्रॉम पायसम सटायवम. मग नेमकं हे प्लांट सिलेक्ट करायचं कारण काय होतं? वाय दिस प्लांट वॉज ओनली सिलेक्टेड? सो त्याचे काही बेसिक कारणं होते. द फर्स्ट रिझन बिहाइंड इट वॉज लाईफ सायकल ऑफ द प्लांट. राईट, हे जे गार्डन पिया प्लांट आहे याची जी लाईफ सायकल आहे दॅट रन्स फॉर 3 to 4 months. 3 ते 4 महिन्याची याची लाईफ सायकल असते. म्हणजे नेमकं होतं काय की आपल्याला एक प्लांट त्याची सीड लावल्यापासून त्याच्यापासून पूर्ण प्लांट डेव्हलप होऊन त्याला नवीन फ्रुटिंग व्हायला किती वेळ घेतो? इट टेक्स टाईम ऑफ 3 to 4 months. राईट, म्हणजे काय की हे असं प्लांट आहे की ज्याचं एका वर्षाच्या स्पॅनमध्ये, जर आपण 1 वर्षाचं कन्सिडरेशन केलं तर एका वर्षाच्या स्पॅनमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा आपण त्याचं काय म्हणतो त्याला आपण फार्मिंग करू शकतो. राईट, मग याच्यामुळे द फर्स्ट रिझन वॉज लाईफ सायकल ऑफ द प्लांट, की कमी लाईफ सायकल आहे, कमी वेळ लागतो त्याला पूर्ण प्रोड्यूस होण्यासाठी, डेव्हलप होण्यासाठी, म्हणून ते सिलेक्ट केलं होतं. द सेकंड वॉज स्मॉल हर्बिशियस प्लांट प्रोड्युसिंग मेनी सीड्स. राईट, आता गार्डन पिया प्लांट म्हणजे कोणतं? आपलं वटाण्याचं झाड. सो याच्या केसमध्ये काय होतं की हे लहान झाड आहे, पण त्या झाड लहान जरी असलं तरी त्याला मल्टिपल सीड्स फॉर्म होतात, मल्टिपल बिया त्याला येतात. तुम्ही वटाण्याची शेंग पाहिली असेल, त्याच्यात मल्टिपल सीड्स राहतात, ज्याच्यामुळे काय होतं की आपल्याला स्टडी करण्यासाठी मॅक्झिमम नंबर ऑफ सीड्स भेटतात. मग हे सेकंड कारण होतं त्याचं. तिसरं कारण होतं सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट फ्लॉवर. राईट, जर आता हे तुम्ही कधी गार्डन पिया प्लांट वटाण्याच्या झाडाचं फ्लॉवर पाहिलं असेल तर एक व्हायलेट कलरमध्ये फ्लॉवर येतं की ज्याचे ओपन पेटल स्ट्रक्चर राहतं आणि ज्याच्यामुळे काय होतं, इट इज सेल्फ पॉलिनेटिंग. राईट, त्याच्यानंतर चौथं कारण काय होतं? मेनी व्हरायटीज विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आता आपल्याला जेनेटिक्सचा स्टडी करताना किंवा इनहेरिटन्सचा स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? मल्टिपल कॅरेक्टर्स पाहिजे होते आपल्या एका झाडामध्ये. म्हणजे त्याच्या सीडचा कलर, त्याच्या सीड कोटचा कलर, राईट, त्याचा पॉड शेप, त्याचा सीडचा शेप, त्याचा पॉड कलर. पुढे नेक्स्ट याच्यात आपल्याला नेक्स्ट स्लाईडवर आपल्याला कळेल मी तुम्हाला काय सांगतोय. राईट, सो अशा मल्टिपल व्हरायटीज ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे वेगळे. राईट, 2 वेगळ्या स्पीसीजमध्ये वेगळे कॅरेक्टर्स आपल्याला भेटत होते. असे मल्टिपल कॅरेक्टर्स ह्या प्लांटमध्ये आपल्याला अवेलेबल, त्याच्यामुळे ते सिलेक्ट केलं होतं. आणि 5वं महत्त्वाचं कारण होतं लार्ज फ्लॉवर साईज हेल्प्स इन आर्टिफिशियल क्रॉसिंग, दॅट इज आर्टिफिशियल पॉलिनेशन. राईट, 11वीला तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, एमॅस्क्युलेशन प्रोसेस. राईट, सो आता याच्यात काय झालं, हे जे फ्लॉवर आहे मी जे तुम्हाला म्हटलं ऑरेंज कलरचं, हे तर सेल्फ पॉलिनेटिंग आहेच, पण आपल्याला जेव्हा एक्सपेरिमेंट्स करायचे तेव्हा आपल्याला आर्टिफिशियल पॉलिनेशन करावं लागणार आहे. राईट, मग याचं हे जे फ्लॉवरची जी साईज आहे ना, ती साईज आपल्याला इझिली त्याला जे क्रॉसिंग करायचं आहे, आर्टिफिशियल पॉलिनेशन करायचं आहे, ते करण्यासाठी मदत करत होती. सो दीज आर द 5 बेसिक रिझन्स की ज्याच्यामुळे एक मेंडल्सने गार्डन पिया प्लांट सिलेक्ट केलं होतं फॉर कॅरिंग आउट द जेनेटिक एक्सपेरिमेंट. इनहेरिटन्सचे जे काही एक्सपेरिमेंट कॅरी करायचे होते ते सगळे कॅरी करण्यासाठी. मग आता नेमके कोणते, जे आपण म्हटलं पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, असे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणजे काय होते? सो जर आपण 2 झाडांचा विचार केला
तर त्याच्यात 2 प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला भेटत होते. जर आपण पहिला पॉईंट जो सीड शेप आहे, सीड शेपचा जर विचार केला तर काही स्पीसीजमध्ये आपल्याला राऊंड शेपचं सीड भेटत होतं, तर काही स्पीसीजमध्ये आपल्याला व्रिंकल्ड शेपचं सीड भेटत होतं, राईट. सेम विथ द अदर 7 कॅरेक्टर्स, दॅट इज सीड कलर. काही प्लांट्समध्ये जर येलो सीड असेल तर काही प्लांट्समध्ये ग्रीन सीड होतं. काही प्लांट्समध्ये पॉड शेप जर इन्फ्लेटेड असेल, प्लेन सरफेस असेल, तर काही प्लांट्समध्ये कॉन्स्ट्रिक्टेड होता, असे रफ सरफेस होता. काही प्लांट्समध्ये पॉड कलर हा ग्रीन होता, वेराज काही प्लांट्समध्ये येलो होता. काही प्लांट्समध्ये फ्लॉवरचा जो कलर आहे तो पर्पल होता, तर काही प्लांट्समध्ये व्हाईट और वी कॅन से ग्रेइश कलर होता, कलरलेस फ्लॉवर होता, राईट. काही प्लांट्समध्ये फ्लॉवरचे जे लोकेशन आहे ते ॲक्झियल पोझिशनला होतं, ॲट इट नोड्स, त्याच्या नोड्सला ते फ्लॉवर येत होतं. वेराज काही प्लांट्समध्ये त्याचे फ्लॉवरची जी पोझिशन आहे ती टर्मिनल एंडला होती. टर्मिनल म्हणजे एकदम अप्पर पोझिशनला होतं ते स्ट्रक्चर, राईट. आणि लास्ट कॅरेक्टर वॉज प्लांट हाईट. काही प्लांट्स हे उंच वाढणारे होते, किंवा आपण स्टेम हाईट पण म्हणू शकतो त्याला, की काही फांद्या ह्या उंच वाढणाऱ्या होत्या, टॉल होत्या, वेराज काही फांद्या ह्या लहान वाढणाऱ्या होत्या, शॉर्ट होत्या, राईट. आता ह्या सगळ्या शेप्सच्या खाली तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सिम्बॉल्स लिहिलेले दिसत आहेत, राईट. दीज सिम्बॉल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच्या पुढे स्टडी करत असताना आपल्याला सगळे हे सिम्बॉल्स स्टडी करायचे आहेत. सगळ्या ह्या सिम्बॉलचं महत्त्व राहणार. राऊंड शेप इज डिनोटेड बाय सिम्बॉल आर. मग त्याचाच जे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, आपण डेफिनेशन्समध्ये पाहिलं होतं बघा, व्हॉट डू मीन बाय डॉमिनंट अँड व्हॉट डू मीन बाय रिसेसिव्ह. सो आता डॉमिनंटच्या केसमध्ये काय होतं, डॉमिनंट स्टँड्स की असं सगळं एक कॅरेक्टर म्हणूया की जे स्वतःला एक्सप्रेस करतं, दॅट वॉज टर्म्ड ॲज अ डॉमिनंट कॅरेक्टर. वेरॅज रिसेसिव्ह म्हणजे काय होतं, असं कॅरेक्टर की जे असं कॅरेक्टर की जे स्वतःचं एक्सप्लेनेटरी नाही करत, ते स्वतःला एक्सप्रेस नाही करत, राईट. मग याच्यात काय होतं, ह्या प्रत्येक कॅरेक्टर जे आहे त्याला सिम्बोलाइज केलेलं होतं. राऊंडला डॉमिनंट कॅरेक्टर जे आहेत ते सगळे कॅपिटल्समध्ये डिनोट केले होते, वेरॅज रिसेसिव्ह कॅरेक्टर जे आहेत ते सगळे स्मॉलमध्ये डिनोट केलेले होते. जे त्याचं डॉमिनंट कॅरेक्टर असेल त्यात तेच स्मॉल लेटरमध्ये त्याचं रिसेसिव्ह कॅरेक्टर शो करत होतं. येते लक्षात. सो दिस इज पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर फॉर द गिवन एक्झाम्पल. जे काही प्लांट आपण गार्डन पिया प्लांट म्हटलं त्याच्यासाठी जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते, एकाच प्लांटचे असणारे 2 वेगवेगळे प्रकार, हे वेगवेगळे प्रकार असल्यामुळेच मेंडल्सनी हे आपलं जे गार्डन पिया प्लांट आहे ते गार्डन पिया प्लांट सिलेक्ट केलं, राईट. आता याच्यानंतर स्टडी करत असताना किंवा स्टडी केल्यानंतर मेंडल्सला काही काय म्हणतात त्याला, एक ते पॉईंट्स नोट डाऊन केले होते, राईट. ते पॉईंट्स नोट डाऊन करताना किंवा स्टडी करत असताना काही पॉईंट्स त्यांच्या लक्षात आले. दोज पॉईंट्स वेर डिनोटेड ॲज मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, राईट. एक 3 लॉज ह्या मेंडल्सनी डिफाईन केले होते. त्यातला सगळ्यात पहिला लॉ होता, फर्स्ट वॉज लॉ ऑफ डॉमिनन्स, राईट. डॉमिनन्स म्हणजे काय, डॉमिनन्स म्हणजे की जिथे तो सबस्टन्स, तो फॅक्टर त्याचं स्वतःचं कॅरेक्टर एक्सप्रेस करतो. कितीही ग्रुप असला, कितीही मोठा ग्रुप असला तरी एखादा माणूस त्याचे कॅरेक्टर जे आहेत, वी कॉल हिम ॲज अ लीडर, राईट, की तो त्याचे कॅरेक्टर जे आहेत ते एक्सप्रेस करतो, दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनन्स. मग इथे काय होतं, मेंडल्सचा पहिला लॉ होता लॉ ऑफ डॉमिनन्स. काय स्टेटमेंट होतं त्या लॉचं, द लॉ स्टेटेड दॅट, नीट ऐका हां, वेन 2 homozygous individuals with 1 or more traits of contrasting characters are crossed, the character that appears in the F1 generation are dominant and those who do not appear in the F1 generation are recessive, राईट. आता जर तुम्हाला आठवत असेल, आपण लास्ट लेक्चरमध्ये होमोझायगसची डेफिनेशन डिस्कस केली होती, राईट. होमोझायगस म्हणजे काय, असं इंडिव्हिज्युअल की ज्याच्यात 2 कॅरेक्टर्स राहतात किंवा 2 गॅमेट्स राहतात, पण ते दोघं गॅमेट्स हे सारखेच राहतात, राईट. ते सारखेच कॅरेक्टर शो करत राहतात. मग आता याच्यात यांनी काय म्हटलंय, वेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स, 2 सारखे इंडिव्हिज्युअल्स आर क्रॉस्ड टुगेदर,
जेव्हा क्रॉस केले जातात, त्यांचं ब्रीडिंग केलं जातं, तेव्हा काय होतं, जे कॅरेक्टर पहिल्या जनरेशनमध्ये F1 जनरेशनमध्ये दिसेल त्या कॅरेक्टरला म्हटलं जातं डॉमिनंट कॅरेक्टर, आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये नाही दिसत त्याला म्हटलं जातं रिसेसिव्ह कॅरेक्टर. राईट. आता हे कसं एक्सप्लेन करता येणार आहे? सो हे बेसिकली दिस कॅन बी एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ क्रॉसिंग 2 पॅरेंट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जसं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे ना की होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स विथ 1 or more ट्रेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग आपण काय करतो, आपण एक पॅरेंट घेतो हॅव्हिंग टॉल स्टेम हाईट, त्याला डबल टी आपण डिनोट करतोय. तुम्ही मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं असेल जे सिम्बॉल्स मी तुम्हाला म्हटलो. सो त्याच्यात 2 कॅपिटल टी आपण तिथे येतो, आणि डॉर्फ जे सेकंड पॅरेंट आहे, 2 पॅरेंट्स लागतील ना. जर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं आहे तर आपल्याला 2 पॅरेंट लागणार आहे. मग आपण एक पॅरेंट घेतलं विथ द टॉल कॅरेक्टर आणि सेकंड पॅरेंट घेतलं विथ द डॉर्फ कॅरेक्टर. मग आता काय होईल, आता याच्यासाठी ना बेसिक प्रोसिजर कॅरी केली जाते. दॅट प्रोसिजर इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड क्रॉस प्रोसिजर. राईट. मोनोहायब्रिड म्हणजे की आपल्याकडे सिंगल कॅरेक्टर आहे, आपण स्टेम हाईट हे कॅरेक्टर कन्सिडर केलं. मग ह्या स्टेम हाईटमध्ये आपल्याला 2 भेटले, एक टॉल भेटलं आणि एक डॉर्फ भेटलं. मग आता आपण काय करणार, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण हे दोघं कॅरेक्टर्स क्रॉस करणार एकमेकांना, त्यांचं ब्रीडिंग करणार. मग आपण काय केलं, पहिले एक टॉल प्लांट घेतलं आणि एक डॉर्फ प्लांट घेतलं. त्याच्यातून आपल्याला गॅमेट्स कोणते भेटले, टॉल प्लांट्समध्ये आपल्याला 2 कॅपिटल टी भेटले आणि स्मॉल डॉर्फ प्लांटमध्ये आपल्याला 2 स्मॉल टी भेटले. मग आता क्वेश्चन येऊ शकतो ना की सर 2 टी का घेतलेत, 2 कॅपिटल टी आणि 2 स्मॉल टी का? कारण होमोझायगसच्या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे बघा, अन इंडिव्हिज्युअल पजेसिंग सिमिलर ॲलेल्स ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेट. राईट. की त्याच्यात 2 गॅमेट्स राहतात, पण आपण पुढे काय करतो, त्या 2 गॅमेट्सपैकी दोघं गॅमेट्सचं कॅरेक्टर सिमिलर आहे. मग त्या 2 गॅमेट्सपैकी आपण एक गॅमेट खाली घेतो. म्हणजे टॉल प्लांटमधून आपण एक कॅपिटल टी घेऊ आणि डॉर्फ प्लांटमधून आपण एक स्मॉल टी घेणार. नेक्स्ट काय करणार आपण, आता आपल्याला ब्रीडिंग करायची आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेपला आपण हे दोघं कॅरेक्टर मिक्स करणार, इंटरब्रीड करणार, आणि त्याच्यापासून काय भेटेल आपल्याला, फ्रॉम दॅट वी गेट्स द F1 जनरेशन. आपल्याला फर्स्ट फेलाईल जनरेशन भेटते, विच इज कॉल्ड ॲज हायब्रीड टॉल प्लांट. राईट. एक कॅपिटल टी भेटतो आणि एक स्मॉल टी भेटतो. म्हणजे आता ते कोणतं झालं, दॅट इज अ हायब्रीड टॉल. त्याच्यात टॉल स्ट्रक्चर राहणार आहे कारण कॅपिटल टी आलाय. का, कारण दिस टॉल इज अ डॉमिनंट ट्रेट. टॉल हे डॉमिनंट ट्रेट होतं, त्याच्यामुळे तिथे हायब्रीड टॉल इथे लिहिलं आहे बघा आपण, हेट्रोझायगस टॉल. राईट. ते हायब्रीड आहे, त्याच्यात सिमिलर नाही. जसं वरचं टॉल प्लांट होतं दोघं कॅपिटल टी, तसे याच्यात F1 जनरेशनला दोघं कॅपिटल टी आहेत का? नाही, दोघं कॅपिटल टी नाही आहेत. त्याच्यामुळे काय म्हटलं आहे आपण की जे फर्स्ट फेलाईल जनरेशन आहे त्या फर्स्ट फेलाईल जनरेशनमध्ये आपल्याला हेट्रोझायगस टॉल प्लांट भेटला, की जे टॉल आहे पण त्याच्यात दोघं गॅमेट्स हे प्युअर नाही आहेत, होमोझायगस नाही आहेत, ते हेटेरोझायगस आहे, डिफरंट कॅरेक्टर शो करतात. राईट. मग आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला आता F2 जनरेशन कॅरी करायचं. F2 जनरेशन म्हणजे हे जे पहिलं जनरेशन आपल्याला भेटलं आहे त्याचं क्रॉसिंग करायचं आहे, त्याचं परत एकदा ब्रीडिंग करायचं. मग तिथे आपण काय करणार, आपण पहिले F1 जनरेशनचा एक मेल घेतला हॅव्हिंग हेट्रोझायगस टॉल स्ट्रक्चर, आणि तसंच हेट्रोझायगस टॉलचा एक फिमेल घेतला कॅपिटल टी आणि स्मॉल टीवाला. तिथून काय करणार आपण आता त्या कॅपिटल टी आणि स्मॉल टीचे एक लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला गॅमेट्स फॉर्म करायचे. वरच्या स्टेपला आपण काय केलं, वरच्या स्टेपला आपल्याकडे होमोझायगस कॅरेक्टर होतं, टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांट, आणि होमोझायगसच्या डेफिनेशनमध्येच लिहिलेलं आहे की होमोझायगस ब्रीड्स ट्रू टू द ट्रेट अँड प्रोड्यूस ओनली 1 टाईप ऑफ गॅमेट. त्याच्यामुळे आपण तिथे एकच सिंगल कॅपिटल टी आणि एकच सिंगल स्मॉल टी घेतला होता, कारण त्याचे पॅरेंट्स हे होमोझायगस होते. पण आता F2 जनरेशन फॉर्म करताना काय होतं आहे, इथे कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे हेट्रोझायगस पॅरेंट आहे. मग त्याच्यामुळे हेट्रोझायगस पॅरेंटनुसार काय होणार आहे की इथे आपल्याला 2 टाईप ऑफ ट्रेट्स भेटतील, 2 टाईप ऑफ गॅमेट्स भेटतील, 2 टाईप ऑफ गॅमेट्स.
1 गॅमेट कॅपिटल टी अँड 1 गॅमेट स्मॉल टी. येतंय लक्षात? मग आता आपण काय करणार, समजा लेफ्ट साईडचं जे कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे दॅट डिनोट्स द मेल गॅमेट, आणि राईट साईडचे जे कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे दॅट डिनोट्स युअर फिमेल गॅमेट्स. मग आपण काय करणार, हे मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स बरोबर इंटरब्रीड करणार आणि काय भेटेल आपल्याला, वी विल गेट दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर, की ज्याच्यात आपल्याला काय भेटणार आहे, ज्याच्यात जे अप्पर स्लाइड आहे, अप्पर बॉक्स जे आहेत ते आपल्याला मेल गॅमेट डिनोट करतात आणि लोअर बॉक्स जे आहेत ते आपल्याला फिमेल गॅमेट डिनोट करतात. आणि त्यांचं ब्रीडिंग केल्यानंतर जर तुम्ही लक्ष दिलं तर आपण प्रत्येक स्क्वेअरनुसार ब्रीडिंग केलं. द अप्पर लेफ्ट स्क्वेअरमध्ये आपण 2 कॅपिटल टी लिहिलेत, दॅट इज होमोझायगस स्टॉल. त्याच्यानंतर सेकंडमध्ये आपण एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी लिहिला आहे अप्पर राईट स्क्वेअरमध्ये, की जे हेटरोझायगस टॉल प्लांट झालं. त्याच्यानंतर लोअर लेफ्ट कॉर्नरला आपण परत एकदा एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी आला, की जे हेटरोझायगस टॉल झालं. आणि लोअर राईट कॉर्नरला परत 2 स्मॉल टी आले, विच इज होमोझायगस डॉर्फ प्लांट, राईट. आणि याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज युअर F2 जनरेशन. याला आपण म्हणतो सेकंड जनरेशन ऑफ द प्लांट्स, राईट. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे मोनोहायब्रिड क्रॉस कॅरी करण्याची, दॅट इज कॉल्ड ॲज चेकर बोर्ड मेथड. त्याला कोणती मेथडॉलॉजी म्हटली जाते, दॅट इज कॉल्ड ॲज चेकर्ड बोर्ड मेथड, राईट. एवढं लक्षात आलं आहे. मग आता आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगत होता, वेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल with 1 or more traits of contrasting characters are crossed, the character that appear in F1 generation are dominant and those who do not appear in F1 generation are recessive, right. म्हणजे F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय भेटलं होतं, F1 जनरेशनमध्ये आपल्याला हायब्रिड टॉल प्लांट भेटलं होतं, और वी कॅन कॉल इट ॲज हेटरोझायगस टॉल. आणि त्याच्यामुळे टॉल इज अ डॉमिनंट कॅरेक्टर whereas डॉर्फ इज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर. येतंय लक्षात, राईट. मग आता याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतो, द क्वेश्चन दॅट कॅन बी आस्क्ड ऑन दिस इज, पहिले एक्सप्लेन मेंडल्स लॉ ऑफ डॉमिनन्स. याचं एक्सप्लेनेशन येऊ शकतं. मग एक्सप्लेनेशन करताना मला त्याचं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे, आणि सेकंड मला ते एक्सप्लेन करता यायला पाहिजे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. जे मोनोहायब्रिड क्रॉसचं आपण एक्झाम्पल आता लिहिलं ते, किंवा याच्यावर सेकंड डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन मोनोहायब्रिड क्रॉस विथ सुटेबल एक्झाम्पल. जो मोनोहायब्रिड क्रॉस आपण सॉल्व्ह केला, तुमच्या बुकमध्ये पण, टेक्स्ट बुकमध्ये पण तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे सॉल्व्ह करण्यासाठी. ॲक्टिव्हिटीमध्ये मोनोहायब्रिड क्रॉसचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे सॉल्व्ह करायला, राईट. याच्यानंतर सेकंड पॉईंट येतो तुमचा, दॅट इज सेकंड लॉ, मेंडल्सचे दुसरा लॉ, दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन, राईट. आता सगळ्यात पहिले सेग्रिगेशन म्हणजे काय, राईट. सो सेग्रिगेशन म्हणजे काय, सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन, राईट. सेपरेशन होतं जिथे 2 ऑब्जेक्टचं, दॅट इज कॉल्ड एज सेग्रिगेशन ऑफ ऑब्जेक्ट. मग आता हा जो सेकंड लॉ आहे, व्हॉट दिस सेकंड लॉ डिनोट्स, त्या सेकंड लॉमध्ये काय लिहिलेलं आहे, तर द स्टेटमेंट फॉर दॅट इज मेंबर्स ऑफ ॲलेलिक पेअर इन अ हायब्रिड, दॅट इज F1 जनरेशन, remains together without mixing with each other and separate or segregate during gamete formation. Thus, gametes receive only one of the 2 factors and are pure for the given trait. It is also called as law of purity of gametes, right. एक बेसिक लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर त्यांचं काय म्हणणं आहे, की जेव्हा F1 हायब्रिड तयार होतं, जेव्हा आपण मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं हेटरोझायगस टॉल प्लांट तयार होतं, तेव्हा त्याच्यात एक डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि एक रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. एक कॅपिटल टी होता आणि एक स्मॉल टी होता, राईट. इथे मी दाखवलंय बघा तुम्हाला. मग आता जेव्हा याचं F1 जनरेशन तयार होतंय ना, F1 जनरेशनमध्ये दोघं आहे, कॅपिटल टी पण आहे स्मॉल टी पण आहे. मग तुमच्या माझ्यासारख्याच्या मनात काय प्रश्न यायला पाहिजे, की सर उंच आणि बुटका ह्या दोघांचं मिक्सिंग झालं तर एक मीडियम हाईटचं प्लांट तयार व्हायला पाहिजे ना. उंचच टॉलच कसं काय होईल, एक इंटरमिडिएट हाईटचं प्लांट तयार व्हायला पाहिजे होतं.
मग त्याच्यासाठी त्यांनी स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे की मेंबर्स ऑफ ॲलेलिक पेअर इन अ हायब्रिड रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर. हे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोघं एकत्र आहेत, बट ते एकमेकांमध्ये मिक्स नाही झालेत. येतंय लक्षात? दे रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर, राईट. आणि जेव्हा त्याच्या पुढच्या प्रोसेसला ते जातात, जेव्हा त्याच्यापासून सेपरेट गॅमेट्स फॉर्म करायचे असतात, तेव्हा ते दोघं सेपरेट, एक टॉल गॅमेट आणि एक डॉर्फ गॅमेट, परत असे दोन सेपरेट गॅमेट्स फॉर्म करतात, सेग्रिगेटेड गॅमेट्स फॉर्म करतात. आणि त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, की जरी ते हायब्रिड होतं तरी त्यातले दोघंही कॅरेक्टर्स हे प्युअर आहेत, ते कुठेही मिक्स नाही झाले त्याच्या डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह कॅरेक्टर बरोबर. आणि त्याच्यामुळे याला म्हटलं जातं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, राईट. हा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स इज द ओनली लॉ. जे काही मेंडल्सचे 3 लॉ आहेत त्यांच्यापैकी हा फक्त एकच लॉ आहे की जो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल आहे. का? कारण युनिव्हर्सली असं म्हटलं जातं की कितीही डॉमिनंट किंवा कितीही रिसेसिव्ह कॅरेक्टर्स असले तरी ते कधीच एकमेकांबरोबर मिक्स होत नाही, ते फक्त काही काळापुरता बरोबर राहतात, राईट. पण जेव्हा परत त्यांना त्यांचे सेपरेट गॅमेट्स फॉर्म करायचे असतात तेव्हा ते सेपरेट आउट होऊन जातात. तेव्हा टॉल सेपरेट कॅरेक्टर दाखवतो आणि डॉर्फ, स्मॉल टी त्यांचं सेपरेट कॅरेक्टर दाखवतो. येतंय लक्षात? दिस वॉज युअर सेकंड लॉ, दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन, की ज्याचं स्टेटमेंट काय? मेंबर्स ऑफ ॲलेलिक पेअर इन अ हायब्रिड, दॅट इज F1 जनरेशन, रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर. दोघे एकत्र राहतात एकमेकांबरोबर मिक्स होण्याशिवाय, आणि अँड सेपरेट ऑर सेग्रिगेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्म करताना ते दोघं सेपरेट होतात किंवा सेग्रिगेट होतात. त्याच्यामुळे त्याला अजून म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, राईट. क्लिअर आहे इथपर्यंत? दिस वॉज युअर सेकंड लॉ. मग आता सेकंड लॉवर काय क्वेश्चन येऊ शकतो? द क्वेश्चन दॅट कॅन बी आस्क्ड इज, एक सिम्पल क्वेश्चन त्यावर इज एक्सप्लेन मेंडल्स लॉ, मेंडल्स सेकंड लॉ. और त्याच्यावर अजून एक क्वेश्चन येऊ शकतो की एक्सप्लेन लॉ ऑफ सेग्रिगेशन, राईट. किंवा अजून एक येऊ शकतो विच ऑफ द मेंडल्स लॉ इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, राईट. असे 3 बेसिक क्वेश्चन्स यावर येऊ शकतात सेकंड लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेटवर, राईट. याच्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा लॉ येतो मेंडल्सचा, दॅट इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, राईट. आता हे वर्ड्स ऐकायलाच थोडे कठीण वाटत आहे. इंडिपेंडंट असॉर्टमेंट, राईट. म्हणजे काय? की आत्तापर्यंत जे पहिले 2 लॉ आपण पाहिले ना, त्या पहिल्या 2 लॉमध्ये आपण एकच कॅरेक्टरचा विचार करत होतो, राईट. वी वर कन्सिडरिंग ओनली सिंगल कॅरेक्टर, दॅट इज टॉल किंवा डॉर्फ, राईट. म्हणजे एकच कॅरेक्टर, आपण फक्त स्टेम हाईट, ह्या स्टेम हाईटचाच विचार केला होता. हा झाड आयदर उंच होतं किंवा बुटकं होतं, पण त्याच्यात आपण जसं सुरुवातीला पाहिलं जे 7 कॅरेक्टर होते त्याच्यापैकी अजून दुसरं कोणतंच कॅरेक्टर आपण पाहिलं नव्हतं. ओनली सिंगल कॅरेक्टर वॉज एक्सप्लेन. मग आता ह्या थर्ड लॉमध्ये काय म्हटलंय त्यांनी? वेन, स्टेटमेंट काय आहे त्याचं? वेन हायब्रिड्स possessing 2 or more pairs of contrasting factors forms gametes, the factor in each pair segregate separately of the other pair and is independent of their original combination in parents, right. म्हणजे काय? हे ऐकायला तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल, पण ते ॲक्च्युली खूप जास्त सोपं आहे, राईट. याच्यात काय म्हटलेलं आहे मेंडल्सनी? की जेव्हा आपण एक हायब्रीड फॉर्म केलेलं आहे, हायब्रीड पॉझेसिंग 2 or more pairs ऑफ कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स. पहिल्या याच्यात आपण एकच कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर घेतलं होतं, दॅट इज स्टेम हाईट. पण जेव्हा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्सवाले पेअर फॉर्म होईल, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवाले पेअर फॉर्म होईल, तेव्हा त्या जनरेशनचे
आपण जेव्हा गॅमेट फॉर्म करू F2 जनरेशन तयार करण्यासाठी, दोज गॅमेट्स, द फॅक्टर इन ईच पेअर सेग्रिगेट सेपरेटली. ते फॅक्टर सेपरेट आउट होतात, ते सेपरेटेड राहतात आणि मग काय करतात, ऑफ द अदर पेअर अँड इज इंडिपेंडंट ऑफ देअर ओरिजिनल कॉम्बिनेशन इन पॅरेंट्स. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह त्यांच्या पॅरेंटमध्ये ते कॅरेक्टर होतं की नव्हतं याच्याशी त्यांचा काहीच संबंध राहत नाही. ते फक्त त्यांच्या F1 जनरेशन नुसार सेपरेटली और सेग्रिगेटेड पेअर्स फॉर्म करतात. येतंय लक्षात? मग आता हे कसं एक्सप्लेन करायचं? दिस इज एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ डायहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड रेशो. हे डायहायब्रिड क्रॉसच्या मदतीने एक्सप्लेन करता येईल आपल्याला, राईट? आता मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय केलं होतं? मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण सिंगल कॅरेक्टर घेतलं होतं, पण आता डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय करणार आहे? डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण 2 कॅरेक्टर्स घेणार, राईट? सो याच्यातलं पहिलं काय? समजा मी पहिलं एक डॉमिनंट कॅरेक्टर घेतलं, दॅट इज राऊंड अँड येलो. मी एक असं पिया सीड घेतलं की ज्याचा सीड शेप हा राऊंड आहे आणि त्या सीडचा कलर येलो आहे. येतंय लक्षात? राऊंड शेपची येलो कलरची एक सीड घेतली आणि दुसरी सीड घेतली मी व्रिंकल्ड ग्रीन, की ज्याच्या सीडचा शेप व्रिंकल्ड आहे, खडबडीत आहे, त्याच्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि त्याचा सीड कलर जो आहे तो ग्रीन कलरचा आहे, राईट? मागच्या एक्झाम्पल्समध्ये आपण फक्त टॉल आणि डॉर्फ एक सिंगल कॅरेक्टर घेतलं होतं, पण आता इथे काय केलं आपण? इथे आपण 2 कॅरेक्टर्स घेतले. पहिलं घेतलं राऊंड येलो आणि दुसरं घेतलं व्रिंकल्ड ग्रीन. मग आता हे तर पहिलं फिनोटाईप झालं त्याचं. मग याचे गॅमेट्स कसे फॉर्म होणार आहे? ह्या दोघांचे गॅमेट फॉर्म होतील. राऊंड येलोचे आपल्याला गॅमेट भेटतील कॅपिटल R अँड कॅपिटल वाय. राऊंडसाठी कॅपिटल R आणि येलोसाठी कॅपिटल Y. व्हेरॅज व्रिंकल्ड ग्रीन की जे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे त्याचं काय भेटेल आपल्याला? स्मॉल r and small y. This is what? This is genotype of the parent. येतंय लक्षात? मग आता जसं आपण मोनोहायब्रिडमध्ये केलं होतं, सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार? आपण त्याचे गॅमेट्स फॉर्म करणार. मग आता दोघांमधून आपल्याला हे इनिशियल लेवलला राऊंड येलो आणि व्रिंकल्ड ग्रीन हे होमोझायगस आहेत. मग तिथून आपल्याला गॅमेट काय भेटणार? आपल्याला पहिले राऊंड येलो दॅट इज कॅपिटल R अँड कॅपिटल Y अँड स्मॉल r अँड स्मॉल y असे 2 सेपरेट गॅमेट्स भेटते. आता आपण काय करणार? ह्या दोघं गॅमेट्सची मिक्सिंग करून आपण F1 जनरेशन, फर्स्ट फिलाईल जनरेशन जी आहे ती फॉर्म करणार. आणि त्या F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय भेटेल? अगेन आपल्याला भेटेल एक राऊंड येलो कलरचं सीड. का? बिकॉज राऊंड येलो वॉज द डॉमिनंट. आपण आत्ता पाहिला लॉ ऑफ डॉमिनन्स, राईट? की जे डॉमिनंट कॅरेक्टर्स होते तेच F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होणार आहेत, राईट? मग त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं? बाय एक्सप्रेशन आपल्याला राऊंड येलो कॅरेक्टर भेटला, राईट? आता जसं आपण स्टेटमेंटमध्ये पाहिलं, राईट? स्टेटमेंटमध्ये यांनी काय म्हटलेलं होतं की जेव्हा तुम्हाला F1 हायब्रिडमध्ये जेव्हा तुम्ही F1 हायब्रिड फॉर्म करतात तेव्हा तुम्हाला एक असं कॉम्बिनेशन भेटेल किंवा एक अशी पेअर भेटेल की जी पेअर काय करते? जी पेअर तुमचं एक स्ट्रक्चर तयार करते. काय स्टेटमेंट काय होतं? व्हेन हायब्रिड पजेसिंग 2 और मोर पेअर्स, राईट? इथे बघा 2 पेअर आहे, कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y अँड स्मॉल y, राऊंड आणि येलो अशा 2 पेअर्स, राईट? मग काय? when hybrid possessing 2 or more pairs of contrasting factors. आपल्याकडे कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर आलं आहे आता F1 जनरेशनमध्ये. एक कॅपिटल R आलेला आहे, एक स्मॉल r आला आहे, एक कॅपिटल Y आला आहे आणि एक स्मॉल y आला आहे. हे जेव्हा त्यांचे गॅमेट्स फॉर्म करतील तेव्हा ते गॅमेट्स काय होणार आहे? दोज गॅमेट्स विल सेग्रिगेट इंडिपेंडेंटली ऑफ ईच अदर, राईट? ते गॅमेट्स इंडिपेंडेंटली. म्हणजे आपल्याला आता ह्या राऊंड येलोपासून काय भेटेल? आपल्याला 4 गॅमेट्स भेटतील. सगळ्यात पहिलं भेटेल आपल्याला राऊंडसाठीचा कॅपिटल R, त्याच्यानंतर व्रिंकल्डसाठीचा स्मॉल r,
मग नंतर येलोसाठीचा कॅपिटल वाय आणि ग्रीनसाठीचा स्मॉल वाय, राईट. म्हणजे आता काय झालं, हे जे F1 जनरेशन होतं, ह्या F1 जनरेशनने त्याचे जे गॅमेट्स होते ते गॅमेट्स सेग्रिगेट केले आणि आपल्याला 4 सेपरेट गॅमेट भेटले. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पुढे तर मिक्सिंग करावी लागणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या सेग्रिगेटेड कॅरेक्टर्सचं गॅमेट फॉर्म करावे लागतील. मग आता हे गॅमेट फॉर्म करताना काय होतं माहिती आहे का, राऊंड आणि रिंकल्ड हे दोघं एकच कॅरेक्टर आहे. एकच कॅरेक्टर म्हणजे दिस बिलॉंग्स टू शेप ऑफ द सीड. मग ते दोघं एकमेकांबरोबर कधी मिक्स होतील का, नाही होणार. व्हेरॅज कॅपिटल वाय अँड स्मॉल वाय, येलो आणि ग्रीन हे पण एकच कॅरेक्टर आहे, दॅट इज सीड कलर. मग ते एकमेकांबरोबर कधी मिक्स होतील का, नाही होणार. मग इथे आपण काय करतो, जेव्हा गॅमेट फॉर्म करायचे ना, आपण पहिले कॅपिटल आर इज मिक्स्ड विथ कॅपिटल वाय, म्हणजे आपण राऊंड सीड ग्रीन कलर बरोबर येलो कलर बरोबर मिक्स केली आणि आपल्याला पहिलं गॅमेट भेटलं, दॅट इज कॅपिटल आर अँड कॅपिटल वाय. जे वर पाहिलं तुम्ही तर राऊंड येलोचं गॅमेट होतं, राईट. गॅमेट फर्स्ट जनरेशनच्या आधी जे लिहिलं आहे कॅपिटल आर कॅपिटल वायचा. सेकंड गॅमेटमध्ये आपण काय करणार आहे, परत हा जो कॅपिटल आर होता राऊंड सीड शेपचा, दॅट विल मिक्स विथ द स्मॉल वाय. स्मॉल वाय आहे ना आपल्याकडे ग्रीन सीड शेपचा, सो त्याच्याबरोबर मिक्स होईल आणि आपल्याला काय भेटेल, वी विल गेट अ गॅमेट ऑफ कॅपिटल आर अँड स्मॉल वाय. राऊंड ग्रीनसाठीचं आपल्याला गॅमेट भेटेल. आता असं नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, आता आपला कॅपिटल आर झाला, आता नेक्स्ट होईल स्मॉल आर, राईट. रिंकल्डचा जो आहे, दिस रिंकल्ड सीड शेप विल मिक्स विथ कॅपिटल वाय, येलो कलर, आणि आपल्याला भेटेल रिंकल्ड येलो शेपचा, रिंकल्ड येलो कॅरेक्टर्सचं सीड गॅमेट, राईट. आणि फायनली आपल्याला भेटेल स्मॉल आर मिक्स्ड विथ स्मॉल वाय, दॅट इज युअर व्रिंकल्ड ग्रीन आर वाय, राईट. परत एकदा पॅरेंटमध्ये तुम्ही पाहिलं होतं स्मॉल आर स्मॉल वाय, दॅट इज व्रिंकल्ड ग्रीन, राईट. आता जर तुम्ही लीट ऑब्झर्व केलं तर याच्यात कॅपिटल आर कॅपिटल वाय हे तर तुमच्या पॅरेंटमध्ये होतं, स्मॉल आर आणि स्मॉल वाय हे पण तुमच्या पॅरेंटमध्ये होतं, पण जे मधले 2 कॅरेक्टर्स आहेत, कॅपिटल आर स्मॉल वायचं एक गॅमेट, दॅट इज राऊंड ग्रीन गॅमेट, आणि दुसरं स्मॉल आर आणि कॅपिटल वाय व्रिंकल्ड येलोचं गॅमेट, हे तुमच्या पॅरेंट्समध्ये होते का, हे दोघं गॅमेट्स तुमच्या पॅरेंटमध्ये नव्हते. आणि जसं त्यांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की दॅट मिक्स्ड और दॅट फॉर्म्स इंडिपेंडंट टू देअर पॅरेंट्स, की हे जे गॅमेट फॉर्म होतात हे त्यांच्या पॅरेंट्सवर बेस्ड नाही राहत, हे पॅरेंट्सपेक्षा वेगळे फॉर्म होतात. येते लक्षात. इथपर्यंत आपण आलो डायहायब्रिड क्रॉसमध्ये गॅमेट्स फॉर्मेशन. आता परत आपल्याला काय करावं लागेल, ही तर F1 जनरेशन झाली, मग आपल्याला काय आता F2 जनरेशन फॉर्म करावी लागेल. आता F2 जनरेशनसाठी आपण काय करणार, आपल्याकडे हे जे फॉर्म्स तयार झाले होते इकडे मागच्या स्टेपला जे आपल्याकडे गॅमेट तयार झाले, हे गॅमेट आपण चेकर्ड बोर्डमध्ये टाकणार. ॲज वरची जी आडवी लाईन आहे त्याच्यात मेल गॅमेट्स टाकले आणि जी उभी लाईन आहे त्याच्यात फिमेल गॅमेट्स टाकले, आणि आपण काय करणार, हे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स परत एकदा इंटरब्रीड करणार, की ज्यांच्यापासून काय होईल, ज्यांच्यापासून आपल्याला F2 जनरेशन तयार व्हायला मदत होईल, राईट. मग जर आता तुम्ही बोर्ड नीट पाहिला, हा स्क्वेअर नीट पाहिला बॉक्सेस, तर त्याच्यात तुम्हाला दिसेल इन द फर्स्ट बॉक्स अप्पर राईट कॉर्नरला, अप्पर लेफ्ट कॉर्नरला आपण मेल गॅमेटचं पहिलं गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं पहिलं गॅमेट हे दोघं मिक्स केले, कॅपिटल आर कॅपिटल वाय, राईट. सेकंड बोर्डला आपण काय केलं, मेल गॅमेटचं दुसरा बॉक्स आणि फिमेल गॅमेटचा पहिला बॉक्स तो मिक्स केला, कॅपिटल आर कॅपिटल वाय अँड स्मॉल वाय, राईट. तिसऱ्या बॉक्समध्ये परत मेल गॅमेटचं तिसरं याच्यातलं मेलमधलं तिसरं गॅमेट आणि फिमेलमधलं पहिलं गॅमेट ते मिक्स केलं आणि आपल्याला भेटला कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय, दॅट इज राऊंड येलो. आणि चौथ्या बॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं अप्पर राईट साईडच्या बॉक्समध्ये,
तर तिथे आपण परत मेलमधलं चौथं गॅमेट आणि फिमेलमधलं पहिलं, दॅट इज कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे मिक्स केले. राईट. आता इथे एक क्वेश्चन येऊ शकतो की सर तुम्ही सगळे बॉक्स जर मी नीट पाहिले तर सगळ्या बॉक्समध्ये जर समजा पहिलं लेटर आहे ना तिथे कॅपिटल येऊ की स्मॉल, कॅपिटल असलं आणि स्मॉल असलं तर मी कॅपिटल लिहिलंय, असं का? कारण जर दोघं गॅमेटपैकी एकही गॅमेट हे डॉमिनंट कॅरेक्टरचं असेल, सो डॉमिनंट कॅरेक्टर इज ऑलवेज रिटर्न फर्स्ट. राईट. जर दोघं रिसेसिव्ह असेल, दोघं रिसेसिव्ह असतील, जसं शेवटच्या बॉक्समध्ये येतात व्रिंकल्ड ग्रीन, दोघं रिसेसिव्ह असतील तर ते दोघं स्मॉलच येणार. राईट. पण इफ वन इज कॅपिटल, वन इज डॉमिनंट अँड वन इज रिसेसिव्ह, तेव्हा आपण डॉमिनंट कॅरेक्टरच आधी लिहितो. येतंय लक्षात? सो बाय दिस वे आपण हे टोटल 16 फॉर्म्युलेशन्स तयार करतो. राईट. आणि फायनली आपण काय करतो, आपण याचा फिनोटायपिक रेशो कॅल्क्युलेट करतो. राईट. आता फिनोटायपिक रेशो म्हणजे काय? फिनोटायपिक रेशो म्हणजे त्याचे एक्सटर्नल ॲपिअरन्स कसं आहे. मग आपल्याला राऊंड येलो सीड भेटल्या, आपल्याला व्रिंकल्ड ग्रीन भेटल्या, व्रिंकल्ड येलो भेटले सॉरी, त्याच्यानंतर आपल्याला राऊंड ग्रीन भेटले आणि फायनली आपल्याला व्रिंकल्ड ग्रीन भेटले. मग ह्या टोटल 16 पैकी फिनोटायपिक रेशो इज 9:3:3:1. दॅट इज 9 राऊंड येलो सीड्स, 3 व्रिंकल्ड येलो सीड्स, 3 राऊंड ग्रीन सीड्स अँड 1 व्रिंकल्ड ग्रीन सीड. येतंय लक्षात? बाय दिस वे आपण काय केलं, ह्या वेने आपण आपला डायहायब्रिड क्रॉस जो आहे तो डायहायब्रिड क्रॉस परफॉर्म केला. राईट. आणि हा फिनोटायपिक रेशो झाल्यावर आपण काढतो जिनोटायपिक रेशो. आता जिनोटायपिक रेशो हा नेहमी मोठा येतो. राईट. कारण फिनोटायपिक रेशोमध्ये आपण काय केलं, फक्त त्याचा एक्सटर्नल ॲपिअरन्स पाहिला होता की तो राऊंड येलो आहे, तो व्रिंकल्ड येलो आहे, तो राऊंड ग्रीन आहे की तो व्रिंकल्ड ग्रीन आहे, फक्त एक्सटर्नल ॲपिअरन्स. बट जिनोटायपिकच्या केसमध्ये काय होतं, आपण त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यात कोणते गॅमेट्स आहेत, त्या गॅमेट्स वाईज त्याचं सेग्रिगेशन करतो. राईट. गॅमेट्स वाईज त्याचं सेपरेशन करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या जिनोटायपिक रेशो भेटतात. दॅट इज 1:2:2:4:1:1:2:1:2:1. राईट. मग आता तुम्हाला वाटेल की एक क्वेश्चन येऊ शकतो की सर हा जिनोटायपिक रेशो किंवा हा फिनोटायपिक रेशो नेहमी चेंज होईल का? नाही. दिस फिनोटायपिक अँड दिस जिनोटायपिक रेशो इज ऑलवेज कॉन्स्टंट फॉर अ डायहायब्रिड क्रॉस. तुम्ही कॅरेक्टर्स बदला, तुम्ही कितीही कॅरेक्टर्स बदलले, समजा फॉर एक्झाम्पल आता आपण राऊंड येलो आणि ग्रीन रिंकल्ड ग्रीन घेतलं होतं. राईट. पण याच्या जागी समजा मी उद्या वेगळं घेतलं, मी समजा तिथे पॉड कलर आणि पॉड शेपसाठी घेतलं, तरी पण जर मी 2 कॅरेक्टर्सचा विचार करतोय तर 2 कॅरेक्टर्सचा विचार करताना हा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो नेहमी कॉन्स्टंट राहील, नेहमी हाच रेशो येणार. येतंय लक्षात? सो दिस इज व्हॉट, दिस इज युअर थर्ड लॉ, दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. येतंय लक्षात? राईट. सो आता ह्या तिसऱ्या ह्याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतो, तिसऱ्या ह्याच्यावर एक बेसिक असा क्वेश्चन येतो की तुम्हाला 2 कॅरेक्टर देतील आणि त्या कॅरेक्टर्सचं तुम्हाला डायहायब्रिड क्रॉसचं जे आपण मागे परफॉर्म केलं 2 स्लाईड पूर्वी, हे जे स्ट्रक्चर परफॉर्म केलं होतं आपण, राईट, हे परफॉर्म करायला तुम्हाला विचारू शकतात. दिस यू नीड टू परफॉर्म दिस. हा त्याचा चेकर्ड बोर्ड आणि हा त्याचा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो हा एक्सप्लेन करायला विचारू शकतात. सो द क्वेश्चन दॅट कॅन बी आस्क्ड इज, if a pia plant with inflated green pod is crossed with another pia plant with constricted yellow pod. आता इथे बघा 2 वेगळे, एक इन्फ्लेटेड ग्रीन, इन्फ्लेटेड ह्या त्या पॉडचा शेप आहे आणि ग्रीन हा त्या पॉडचा कलर आहे. वेरॅज सेकंड कॅरेक्टर काय घेतलं त्यांनी, कॉन्स्ट्रिक्टेड येलो. परत एकदा, कॉन्स्ट्रिक्टेड हा त्या पॉडचा शेप आहे आणि येलो हा त्या पॉडचा कलर आहे. जर हे दोघं मिक्स केले तर आपल्याला फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो काय भेटेल,
एक्सप्लेन विथ डायहायब्रिड क्रॉस चेकर्ड बोर्ड मेथड, राईट. म्हणजे जे आपण मागच्या स्लाइड्सवर पाहिलं तसं तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागणार, राईट. सो दिस इज बेसिक्स रिलेटेड टू युअर मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्सचे जे 3 लॉ होते त्या 3 लॉशी रिलेटेड हे सगळे पॉईंट्स येतात, राईट. होप दिस इज क्लिअर टू यू. हे 3 पॉईंट्स क्लिअर झालेले असणार आहेत, राईट. सो उरलेला जो काही पार्ट आहे आता नवीन तुमचा क्रोमोझोमल बेसिसचा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. परत एकदा जर काहीही तुम्हाला डाऊट्स असले तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी, राईट. डन. चलो, थँक्यू सो मच फॉर दिस, राईट.